हाय स्टुडंट्स, मी आपलं सर्वांचं ज्ञानामृत क्लासेसमध्ये स्वागत करतो. आपण पाहत आहोत मॅथ्स 1 मधील चॅप्टर नंबर 3 अर्थमेटिक प्रोग्रेशन म्हणजेच मराठीत अंकगणित श्रेणी. आतापर्यंत आपण काय प्रॅक्टिस सेट 3.3 पर्यंत आलोय नाही का. त्याचे दोन फॉर्म्युले पाहिले कोणते, म्हणजे एकूण 5 फॉर्म्युले पाहिले, पण आपल्याला लागणारे महत्त्वाचे दोन फॉर्म्युले कोणते. सम म्हणजे एस एन इज इक्वल टू काय फॉर्म्युला होता, n/2 इन स्क्वेअर ब्रॅकेट 2a प्लस इन ब्रॅकेट n-1 इंटू d आणि स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट होता. हा फॉर्म्युला कधी यूज करायचा आहे, जर आपल्याकडे n ची व्हॅल्यू असेल. n म्हणजे काय, एखाद्या एपी मध्ये एखादी टर्म किती नंबरला आहे तो कोण सांगतं, n सांगतं. ए काय म्हणतो, मी त्या एपी मधली फर्स्ट टर्म आहे, पहिले पद आहे. डी काय सांगतो, दोन कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स मधला, एपीच्या दोन कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स मधला, दोन क्रमागत पदांमधला फरक मी आहे. ज्या वेळेस ह्या तिन्ही व्हॅल्यूज असतील, आपल्याकडे ए असेल, एन असेल, डी असेल, त्यावेळेस कितीही फर्स्ट टर्मच्या आपण काय करू शकतो, ऍडिशन्स करू शकतो, सम करू शकतो, बेरीज करू शकतो. किंवा अजून एक फॉर्म्युला आहे ऑर, तो फॉर्म्युला कोणता आहे, Sn इज इक्वल टू काय, n/2. पण आपल्याकडं त्या एपी मधली फर्स्ट टर्म म्हणजे पहिले पद आणि लास्ट टर्म माहित असावं. काय माहित असावं, लगेच आपण किती पण पहिल्या 10,000 पदांची बेरीज करू शकतो. पहिला आणि शेवटचं पद माहित पाहिजे आणि त्या एपी मध्ये किती टर्म्स आहेत हे जर माहित असलं तर आपण काय करू शकतो, पटदिशी आपण काय करू शकतो, बेरीज करू शकतो. बघा, ह्या दोन फॉर्म्युलांच्या आधारे आपण प्रॅक्टिस सेट 3.3 मधलं तिसरं एक्झाम्पल सोडवणार आहे. तिथं पण प्रिंटेक मिस्टेक आहे. बघा काय प्रिंटेक मिस्टेक आहे, अतिशय सोपे एक्झाम्पल आहे. मी क्वेश्चन 3 आणि क्वेश्चन 5 आज घेणार आहे. सेम त्याच प्रोसेसवरती सेम एक्झाम्पल असणार आहेत. बघा एक्झाम्पल काय आहे, फाइंड द सम ऑफ, बघा फाइंड द सम ऑफ ऑल इव्हन नंबर फ्रॉम, शब्द काय आलाय, फ्रॉम 1 to 350. फ्रॉम म्हणजे काय करायची, सम करायची. कोणत्या नंबरची करायची, सम ऑफ ऑल इव्हन नंबर्स फ्रॉम 1 to 350. 1 ते 350 मधील समसंख्यांची बेरीज करा. 1 ते 350 मधील समसंख्यांची बेरीज करा. ते असेल ना, इथं काय प्रिंटेक मिस्टेक आहे. फ्रॉमच्या ऐवजी आपल्याला काय वापरायचं आहे, बिटवीन वापरायचं आहे. आता फ्रॉम म्हटलं का नाही, दोघांना पण विचारायचं. बघा कंडिशन कशी सांगतोय मी, ही एक्झाम्पल मी दोन मेथडने सोडवणार आहे. एकदा फ्रॉमने आणि एकदा बिटवीनने. च्या मधील किंवा इथून तिथपर्यंत 1 ते 50 ते शब्द आला की फरक असणार आहे. च्या पासून किंवा तोपर्यंत तिथपर्यंत आ लक्षात. 1 ते 350 ही कंडिशन नाही. ते च्या मधील 1 ते 300 मधील च्या मधील संख्यांमधील आपल्याला काय शोधायच्यात, गणित सोडवायचं या पद्धतीने, बिटवीनने. पुस्तकात दिले फ्रॉमने. फ्रॉम म्हणलं की 1 ला पण विचारायचं आणि 350 ला पण विचारायचं, तू समसंख्या आहे का, आणि 350 ला पण विचारायचं तू इव्हन नंबर आहे का. म्हणजे 1 ला पण विचारायचं तू इव्हन आहेस का, 350 ला पण, शेवटच्या नंबरला पण विचारायचं तू इव्हन आहे का. आणि बिटवीन मध्ये काय राहतं, पहिला सोडून द्यायचा, पहिला सोडून मधील पाहिजे ना. बिटवीनचा अर्थ काय होतो, च्या मधील. बिटवीनचा अर्थच काय होतो, च्या मधील. मी सांगितलं तुम्हाला 1 2 3 4. मी सांगितलं 2 आणि 4च्या मध्ये कोण आहे, मध्ये म्हणलं की फक्त तुम्ही 3 उत्तर घेणार आहे, बरोबर. मी म्हणलं तुम्हाला 2 ते 4 पर्यंत किती अंक आहेत, 2 ते 4 पैकी 2 3 4. तुम्ही लगेच सांगा सर 3 अंक आहेत, बरोबर आहे का. म्हणजे विचारताना फ्रॉम जर कंडिशन असेल तर पहिल्याला पण विचारायचं आणि शेवटच्याला पण विचारायचं. बिटवीन असेल तर पहिला आणि शेवटचा सोडून द्यायचा, पहिला आणि शेवटचा सोडून द्यायचा. च्या मधले बिटवीन फक्त मधलेच विचारायचे. मग बघा आता एक्झाम्पल तोंडी घेतो थोडंसं. हे जे पी काय तयार होईल, मला इव्हन नंबर्स पाहिजेत, समसंख्या पाहिजेत. मला काय पाहिजेत, समसंख्या पाहिजेत, इव्हन नंबर्स पाहिजेत, बरोबर. कुठे 1 ते 350 मधील
पुस्तकात दिलंय फ्रॉम, पण फ्रॉम हे चुकीचं आहे, बिटवीन आहे. बिटवीनने एक्झाम्पल सोडवून दिले किंवा बिटवीनने त्याचं उत्तर पुस्तकाच्या पाठीमागं दिले. आपण बिटवीनच होणार. मग काय करणार? एपी जर लिहायची म्हटली तर काय होईल? एक हा एकला विचारा. आता बिटवीन आहे एक हा इवन नंबर एकला आणि पहिल्या आणि शेवटच्या अंकाला सोडून द्यायचं. बघा आता नंतर एक नंतर समजा एपी जर लिहिली 1 2 3 4 5 असं जर संख्या लिहिली आपण 1 2 3 4 5 6 6 7 जर संख्या अशा लिहिल्या, अशा संख्या किती पण आपल्याला शेवटची संख्या असणार 350, त्याच्या अगोदरच्या असणार 349, त्याच्या अगोदरच्या असणार 348, मध्ये अँड सो ऑन असणार आहे. इथं डॉट 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 असणार आहे. मग तुम्हाला फक्त इवन नंबर उचलायचे. 2 इवन नंबर आहे, 4 इवन नंबर आहे, 6 इवन नंबर आहे, मध्ये 7 नाही. असं करत 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 गेल्यावरती 350 सुद्धा तुमचा काय इवन नंबर आहे. पण 1 ते 350च्या मधल्या पाहिजे. म्हणजे 350 ला घेऊन चालणार आहे का बिटवीनच्या कंडिशनला? अजिबात नाही. जर ही फ्रॉम कंडिशन असती तर आपल्या एपी मध्ये 350 आला असता. कळतंय का अजून? बघा फ्रॉमचा अर्थच काय होतोय? इथून तिथपर्यंत. आणि बिटवीनचा अर्थ काय होतोय? च्या मध्ये. मग आपल्याला 1 ते 350च्या मधल्या फक्त इवन नंबर्स पाहिजे. 349 इवन नंबर असतो का? ज्या संख्येच्या शेवटी 0 2 4 6 8 असतात तेच नंबर काय असतात? इवन असतात. 2 4 6 8 पैकी एक संख्या आली का? अजिबात नाही आली. शेवटी युनिट प्लेसला 2 4 6 8 8 आलाय म्हणून ही इवन नंबर आहे. म्हणजे बिटवीनच्या कंडिशनने आपली एपी काय होईल? 2 4 6 अँड सो ऑन. शेवटची एपी मिळेल आपल्याला 348. एपी मध्ये शेवटची टर्म काय मिळेल? 348 मिळेल. जर हीच कंडिशन फ्रॉमने असती, जर हीच कंडिशन फ्रॉमने असती तर तुम्ही काय केलं असतं? फ्रॉमने असती तर 2 घेतला असता. कारण एक तर एकला पण विचारायचं आणि शेवटी 350 ला पण विचारायचंय. एकला पण विचारायचं आणि 350 ला पण विचारायचंय. तू इव्हन नंबर आहे का? फॉर्मचा अर्थच होतो पहिल्यापासून शेवटपर्यंत सगळ्यांना विचारत जायचं. त्या अंकांच्या सगळ्यांना विचारायचं. ऑल नंबर्सला विचारत जायचं, बाबा तू इव्हन नंबर्स आहे का? एक हा म्हणतो सर मी इव्हन नंबर नाही. 2 आहे, 3 नाही, 4 आहे, 6 आहे. असं करत 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 तुम्ही आला 350 पर्यंत. बरोबर? 350च्या शेवटी कोणते अंक पाहिजे? 0 2 4 6 8. 0 आलाय म्हणजे 350 हा काय झाला? इव्हन नंबर झाला. म्हणजे या एपी मधली शेवटची टर्म म्हणजे लास्ट टर्म म्हणजे आपला टीएन हा 350 असणार आहे. म्हणजे ही झाली फ्रॉमची कंडिशन, ही झाली बिटवीनची कंडिशन. बघा एकच एक्झाम्पल आहे. 2 मेथडने वेगवेगळी एक्झाम्पल मी तयार करू शकतो. वेगवेगळी उत्तर वेगवेगळे येणार आहे. आलं लक्षात? मग ह्या फ्रॉम आणि बिटवीनला च्या मधील कंडिशनला किती महत्व आहे बघा. इथून तिथपर्यंत 1 ते 50 म्हणजे की 1 पासून 50 पर्यंत सगळेच नंबर येणार आहेत. लक्षात आलं का? पण एक आणि 50च्या मध्ये म्हणलं की मध्ये की बिटवीनची कंडिशन लागते. आलं लक्षात तुमच्या? एक्झाम्पल आपण सुटसुटीत एक्झाम्पल घेऊयात. तुम्हाला कंडिशन कळला असेल, फ्रॉम आणि बिटवीनचा अर्थ कळला असेल. बघा आता तुम्हाला पुस्तकामध्ये काय करायचं? करेक्शन करून घ्यायचे. फ्रॉमच्या ऐवजी काय लिहायचंय? बिटवीन शब्द लिहायचा आहे. फ्रॉमच्या ऐवजी काय लिहायचं आहे? बिटवीन. आणि एक्झाम्पल नंबर 3 आपण 2 मेथडने सोडवणार आहे. एक फ्रॉम घेऊन आणि एक बिटवीन घेऊन. आपण अगोदर बिटवीन घेऊन सोडवूयात. काय घेऊन सोडवूयात? बिटवीन घेऊन सोडवूयात. मग काय लिहायचं आपलं? काय एक्झाम्पल आपलं? सपोज मी एक्झाम्पल लिहित नाही पूर्ण, फक्त बिटवीन शब्द लिहितो. 1 to 300 च्यामध्ये 1 ते 350च्या मधल्या इव्हन नंबर पाहिजेत मला. मग माझं सोल्युशन तयार होतं. सोल्युशन काय रे? सोल्युशन काय होणार आहे? द एपी इज बाय गिव्हन कंडिशन. बाय गिव्हन कंडिशन, कंडिशनच तशी बाय दिलेल्या अटीनुसार. दिलेल्या अटीनुसार आठ काय दिली? सम ऑफ ऑल इव्हन नंबर्स. सम ऑफ ऑल इव्हन नंबर्स बिटवीन 1 to 350. 1 to 350 म्हणजे 1 ते 350च्या मधील समसंख्या लिहा आणि त्यांची बेरीज करायची. मग एपी काय होईल? द एपी इज एपी काय झाली रे माझ्या बाळांनो? द एपी इज 2. कारण 1 हा इव्हन नंबर नाही. 2 4 6 8 अँड सो ऑन. मी शेवटी पोहोचतो 350 पर्यंत, 349 पर्यंत, 348 पर्यंत अँड सो ऑन. ओके. पण
पण त्यांनी काय सांगितलंय 1 ते 350च्या मधले पाहिजेत. 350 नको, मधले. मग 350 आणि 1ला सोडून द्यायचं. 350 तर काही वन नंबर आहे, परंतु मधली कंडिशन आहे, बिटवीनची कंडिशन आहे, म्हणून त्याच्यामध्ये आपला 350 येणार नाही. 349 0 2 4 6 8 ह्यातली एकही संख्या त्याच्या युनिट प्लेसला लागली नाही, म्हणून 349 सुद्धा आपला इव्हन नंबर नाही. ह्यातला 8 नंबर युनिट प्लेसला लागलाय, म्हणून हा काय झाला, इव्हन नंबर झाला. म्हणजे एपीतलं शेवटची टर्म, शेवटचं पद काय विद्यार्थी मित्रांनो, आपल्या 348 आहे. आलं का लक्षात? लक्षात आलं? आता काय करायचं? आता आपल्याकडे काय आहे, हियर आपल्याला ए सापडलाय, ए सापडलाय. दोघांतला डिफरन्स काय इथं? डिफरन्स काय? 4 वजा 2 2 आहे. डी पण माहिती आहे, लास्ट टर्म माहिती आहे, पहिली आणि लास्ट टर्म माहिती आहे. पहिली आणि लास्ट टर्म पाहिजे माहिती आहे बघा, पहिली आणि लास्ट टर्म माहिती, फक्त एन माहित पाहिजे. ह्या सूत्रासाठी एन लागणार आहे, ह्या सूत्रासाठी सुद्धा एन लागणार आहे. पण हे सूत्र का वापरायचं? कारण आपल्याकडे T1 पण आहे आणि TN पण आहे, परंतु एन नाही, इथं पण एन नाही. मग एन कधी काढणार? ए माहित असताना, डी माहित असताना. बघा, ए माहित असताना, डी माहित असताना एन आपण फाइंड आउट करू शकतो. आलं का लक्षात तुमच्या? एन आपण फाइंड आउट करू शकतो. आपल्याला तो एनच मिळवायचा आहे. आलं लक्षात तुमच्या? आणि हे लास्ट टर्म माहिती आहे आपल्याला. ओके, आपण इथं लिहूयात. हियर येथे a इज इक्वल टू T1 तो 2 आहे, T2 मायनस T1 म्हणजे 4 वजा 2 बरोबर 2. हा तुम्हाला डी सुद्धा मिळाला. इथं डी लिहा, डी इज इक्वल टू T2 मायनस T1 इक्वल टू 4 मायनस 2. डी सुद्धा मिळाला. तुमच्याकडे लास्ट टर्म आहे TN, ती आहे 348. तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. ह्या दोन्ही सूत्र वापरायची असली तरी तुम्हाला एन माहित पाहिजे, आणि तो एन आपण कुठल्या सूत्राने काढूयात? जर आपल्याकडं TN ए माहित असेल आणि डी जर माहित असेल तर एन आपण फाइंड आउट करू शकतो. हे सूत्र आपल्याला एन फाइंड आउट करण्यासाठी वापरावं लागेल, यूज करावं लागेल. ओके, मग आपण इथं एन फाइंड आउट करू. एन इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ओके, फॉर्म्युला तो लिहायचा, एन मिळवायचा. एन मध्ये आला की हा फॉर्म्युला यूज करून आपण 1 ते 350 च्या मधील नैसर्गिक समसंख्यांची आपण काय करू? बेरीज करू. चला आपण एन मिळवूयात. मग काय आपल्याला पाहिजे? अजून काय काढायचे? एस एन काढायचा आहे, आणि तो एनच मिळवतोय आपण आता. चला, किंवा आपण हे नंतर लिहूयात किती पदांची बेरीज करायची ती. चला, देअरफॉर काय फॉर्म्युला आहे? TN इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. TN आहे का? आहे. तो किती आहे? 348 आहे. देअरफॉर कंटिन्यू करत चला. इक्वल टू ए ची व्हॅल्यू किती आहे? ए ची व्हॅल्यू 2 आहे. ए ची व्हॅल्यू किती? 2 आहे. प्लस एन माहिती आहे का? तोच तर एन काढायचा आहे. एन मायनस 1 आहे असा. डी ची व्हॅल्यू किती आहे गुणाकारात? डी किती आलाय? 2 आलाय. 4 वजा 2 2. चला, हा 2 इकडं अधिक आहे, इकडं आल्यावरती काय होईल माझ्या बाळांनो? वजा होईल. म्हणजे 348 वजा 2 राहिला इकडे एन मायनस 1 इंटू 2 इंटू 2. 348 मधनं 2 गेले, मला मिळतात 346. काय मिळतात मला? 346. ओके, हा 2 इकडे गुणाकारात आहे, इकडे आल्यावर भागाकारात जाणार आहे. इकडे राहिलं फक्त आणि फक्त एन मायनस 1. बरोबर, इथं या 346ला 2 ने भागा. बघा, बेग के बे किंवा ह्याचं निम्म करायचं. 346च्या निम्म करायचं. बेग के बे 3तनं 2 गेले, राहिले 1. संख्या झाली 14 तयार. बेसाठी 14. येता का शिल्लक काय राहणार नाही. बेच्या पाण्यात 6 आहे का? बेत्रिक 6. बेत्रिक 6. मग आपल्याला काय मिळणार आहे? इकडे इथं लिहितो मी राहिलेलं. देअरफॉर भागाकार 346ला 2 ने भागलं, काय उत्तर आलं आपलं? 173 एन मायनस 1. हा फॉर्म्युला मी जरा इरेज करतो. ओके, एन मायनस 1 हा आपल्याला एन पाहिजे ना. मग वजा 1 इकडे आल्यावरती काय होईल? अधिक 1 होईल. देअरफॉर 373 अधिक 1 इज इक्वल टू 1 राहणार आहे. ओके, 373 प्लस 1 इक्वल टू एन. 173 मध्ये 1 मिळवा. 173 मध्ये 1 मिळवा किती होईल? 174 इक्वल टू एन. देअरफॉर एन इज इक्वल टू 174. यांची व्हॅल्यू जर मिळाली आपल्याला, म्हणजे 1 ते 350च्या दरम्यान किती संख्या तरी समसंख्या? 1 ते 350च्या दरम्यान च्यामध्ये बिटवीन किती संख्यात? 174 आहेत. त्या 174 संख्यांची आपल्याला काय करायची?
बेरीज करायची. ह्याचा एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, आपल्याला एस एन काढायचा आहे. एस 174 काढायचा आहे. एस 174 काढायचा आहे. करू इरेज. ओके, यांची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आत्ताच. चला आता आपल्याला काय करायचंय, नाव काय फाइंड आउट करायचं आहे. एस 174 क्वेश्चन मार्क बरोबर. इथं यांची जागा कोणी घेतली, यांची जागा कोणी घेतली 174 नी. इथं आपल्याला काय काय लागते, आता आपल्याला जर T1 आणि TN माहित असताना आपण हा फॉर्म्युला वापरणार आहे. मग आपल्याकडे T1 सुद्धा आहे. T1 किती आपल्याकडे 2 आहे आणि TN किती आपल्याकडं 348 आहे बरोबर. ह्या सूत्राच्या मदतीने किंवा या गिव्हनच्या मदतीने आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू. चला फॉर्म्युला बघा, आता फॉर्म्युला आपल्याला एसएन म्हणजे एन माहित झालाय. आपल्याला लागतं काय, T1 पण आहे TN पण आहे. म्हणजे फॉर्म्युला फक्त आपल्याकडे T1 माहित असताना TN माहित असताना फॉर्म्युला काय आहे, बेरीज करायचा n/2 इन स्क्वेअर ब्रॅकेट T1 प्लस TN. ओके, सगळ्या व्हॅल्यू आपल्याकडे आहे. यांची व्हॅल्यू किती 174 आली. त्याने व्हॅल्यू 174. ओके, चला 174 अपॉन 2 इन स्क्वेअर ब्रॅकेट T1 ची व्हॅल्यू काय आहे, 2 आहे. T1 काय आहे, 2 आहे. 2 प्लस TN लास्ट टर्म TN मध्ये काय शेवटचं पद किती ते 348 आहे. ओके, आपण पहिली मेथड पाहतोय, लक्ष द्यायचं. आता बघा 2 अधिक 348 मध्ये 2 मिळवल्यावरती किती मिळणार आहे आपल्याला, 348 मध्ये 2 मिळवल्यावरती गुणुले 348 अधिक 2 350 मिळणार आपल्याला 350. ओके, आता हा एक फ्रॅक्शन करा. मी तो बेस समान करतो. आता काय करतो, हा इथं भागाकारात 2 आला, इथं भागाकारात 2 आलाय. 2 ने 174 ला पण भाग जाईल किंवा 350 ला सुद्धा भाग जाईल. मी 174 ला भाग करतो. बेक के बे 1 ला भाग 2 ने काय भाग जात नाही. मग मी 17 संख्या घेतो. 2 चा पाडा 17 1 बनतो. 82 16 17 प्लस 16 गेले 1 राहतो. संख्या झाली 14 तयार. संख्या तयार झाली 14 तयार झाली. बघा आता 2 च्या पाड्यात 14 किती नंबर आहे, 7 नंबर आहे. 2 7 14 87 गुणिले 350. 87 गुणिले 350. आता त्या दोघांचा गुणाकार करायचा. तो गुणाकार किती येतो तो बघूया. Therefore S 174 बरोबर काय नाही, हे दोघांचा गुणाकार करायचा. आता आपण गुणाकार कसा करून घेऊया अगोदर. 350 गुणिले 87 आणि 7 ने गुणून घेऊया. 7 0 7 5 35 5 कॅरी झाले 3 म्हणजे 4 1 3 7 21 21 आणि 3 24 0 8 0 0 8 45 कॅरी झाले 4 8 24 24 आणि 4 28. यांची बेरीज करायची आपल्याला. करा बेरीज. 0 0 मिळवले 0 5 0 मिळवले 5 4 0 मिळवले 4 2 8 2 8 किती 10 10 0 4 1 1 2 3 3450 30450 उत्तर किती आलं 30450. यांचा गुणाकार किती आले 30450. म्हणजे गणित काय विचारलं, 1 ते 350 च्या दरम्यान म्हणजे मधील च्या मधील समनैसर्गिक संख्यांची बेरीज किती येते. त्या संख्येचा पहिला आपल्याला 174 क्रमांक संख्या घेतली आपण. फर्स्ट 174 नैसर्गिक इव्हन नंबर घेतले, समनैसर्गिक संख्या घेतल्या किंवा समसंख्या घेतल्या, त्यांची बेरीज किती येते 30450 बेरीज येते. आलं लक्षात. हे झालं बिटवीनच्या कंडिशनिंग. आता सोडवायची मेथड मी फक्त तुम्हाला सांगतो कशी सोडवायची. आता सोडवायची फ्रॉमच्या कंडिशनने. एक्झाम्पल फ्रॉमच्या कंडिशनने. फ्रॉम म्हणजे काय, पासून 1 ते 350 पासूनच्या संख्या 1 ते 350 पासूनच्या संख्येचं काय विचारायचं आपल्याला, काय करायचे आपल्याला एपी तयार करायची. एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या. आता कंडिशन असणार आहे फ्रॉमची. ती झाली फर्स्ट मेथड. तो एक्झाम्पलच चेक करूया आपण. एक्झाम्पल नंबर परत द्या. एक्झाम्पल नंबर कसं लिहायचं तुम्हाला सांगतो. आता पासून असणार आहे कंडिशन. काय असणार आहे पासून. कंडिशन काय असणार आहे फ्रॉमची. आता सॉरी बिटवीनची होती आता फ्रॉमची.
1 ते 350 4 1 पासून 350 पर्यंत पर्यंत 4 समसंख्या लिहायच्या. काय लिहायच्या आपल्याला? समसंख्या लिहायच्या. इव्हन नंबर लिहायचे. दुसरे नंबर लिहायचे आपल्याला इव्हन नंबर लिहायचे. इव्हन समसंख्या लिहायच्या. कुठून चालू करायचं? एकला प्रवेश करायचं. तेव्हा पासून किंवा फ्रॉम कंडिशन असेल, एकला प्रवेश करायचा तो समसंख्या आहे का, आणि शेवटच्या संख्येला सुद्धा विचारायचं तो समसंख्या आहे का. बघा एक समसंख्या आहे का नाही. मग सोल्युशन मध्ये सेकंड मेथड झाली आपली बाय गिव्हन कंडिशन आहे असेल की फक्त रिपीट आहे करून देईल. सोडवायचं तुम्ही बाय गिव्हन कंडिशन सेम सोडवायचं, n फाइंड आउट करायचा. जसं सोडवलं तसं सोडवायचं, फक्त इथं व्हॅल्यू चेंज येणार आहे. बाय गिव्हन कंडिशन एपी काय सांगितलं की 1 पासून 350 पर्यंतच्या, याचं उत्तर तुम्हाला मागे मिळणार नाही. याचं उत्तर तुम्हाला करावं लागणार आहे. ओके, आता काय करायचं? एक ला विचार, एक इव्हन नंबर आहे, एक म्हणतो दुसरा नंबर काय असतो 2 ला विचार, 2 म्हणतो मी इव्हन नंबर आहे. 3 ला विचार, 3 म्हणतो इव्हन नंबर आहे काय, 4 मग 6 मग 8 डॉट डॉट डॉट. फ्रॉम म्हणलं की शेवटच्या आपण विचारायचं 350 तू समसंख्या आहे का, तू इव्हन नंबर आहे का. तर सर मी आहे, आणि माझ्या युनिट प्लेसला माझ्या एकक स्थानी 0 2 4 6 8 पैकी एक संख्या लागली ती म्हणजे 0, म्हणून मी काय त्या एपी मध्ये येतोय, म्हणून मी समसंख्या आहे. आलं लक्षात? फ्रॉमची कंडिशन पासूनची कंडिशन लक्षात आली का? ओके, आता ही झाली तुमची एपी तयार. द एपी इज नॉट द एपी इज ही अंकगणित स्टडी आहे. हियर मी थोडक्यात सांगतो. हियर तुमचा ए काय झाला, ए म्हणजे T1 असणार आहे. T1 इज इक्वल टू ए, तो किती आहे 2 आहे. तुम्हाला कॉमन डिफरन्स काढावा लागेल. कॉमन डिफरन्स d इज इक्वल टू T2 मायनस T1. T2 कोण आहे तुमचा 4 आहे. 4 वजा 1 वर 4 वजा 2 बरोबर 2. बरोबर. आता तुम्हाला अजून काय लागतं, इथे n माहित नाही. 1 ते 350 च्या मध्ये किती समसंख्या ते अजून मला माहित नाही. nच आपल्याला करायचं आहे. म्हणजे आपल्याला Tn माहिती आहे. Tn किती बाळा 350 आहे. शेवटचं पद काय आहे 350 आहे. म्हणजे लास्ट काय 350 आहे. म्हणजे Tn माहिती आहे. म्हणजे आपल्याला a माहित असेल, d माहित असेल आणि Tn जर माहित असेल तर आपण n फाइंड आउट करू शकतो. बरोबर. तो nच फाइंड आउट करायचा आहे. n इज इक्वल टू क्वेश्चन मार्क आणि तुम्हाला सम पण करायचे आहे. Sn इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. पहिल्यांदा n करायचं. n कसा करणार मग हे सूत्र वापरायचं. Tn इज इक्वल टू a माहिती आहे इन ब्रॅकेट n मायनस 1 इंटू t. ह्या सूत्राच्या माध्यमातून तुम्ही n फाइंड आउट करा. Tn चं माहिती आहे. Tn किती 350 आहे. 350 मध्ये ठेवा, याची किंमत इथे ठेवा. n मायनस 1 माहित नाही, d माहिती आहे, d हा 2 आहे. आलं लक्षात? आणि या पद्धतीने तुम्ही n ची व्हॅल्यू काढा. n ची व्हॅल्यू मिळवल्यावरती हे सूत्र वापरा. Sn इज इक्वल टू n/2. n माहित झालं आता T1 प्लस Tn. हे सूत्र वापरून तुम्ही सेकंड मेथड सॉल्व्ह करा. आलं का लक्षात? आलं लक्षात? कसं सोडवायचं? अगोदर n काढावा लागेल, नंतर Sn चं सूत्र वापरून तुम्हाला जो n मिळणार आहे तेवढी समसंख्यांची बेरीज करावी लागणार आहे. आता आपण एक्झाम्पल नंबर 5 पाहणार. सेम याच पद्धतीचं त्याचे पण एकापासून 2 एक्झाम्पल तयार होतात. पुस्तकात पुन्हा एकदा मिस्टेक आहे. आज तर होतीच, तुम्ही क्लिअर केली का? पुस्तकात तिसऱ्या गणित काय होतं, फाइंड द सम ऑफ ऑल इव्हन नंबर्स फ्रॉम च्या ऐवजी काय वापरायचं तुम्हाला, बिटवीन वापरायचं आहे. काय वापरायचं शब्द बिटवीन. बिटवीन ने आन्सर दिले, एक्झाम्पल देताना फ्रॉम ने दिले. आपण फ्रॉम ने पण सोडवलंय आणि बिटवीन ने पण सोडून टाकले. सेम ऍज इट इज एक्झाम्पल नंबर 5 सोडवायचे. 5 एक्झाम्पल मध्ये ऍक्टिव्हिटी आहे. काय ऍक्टिव्हिटी आहे, हो तक्ता आहे, फ्लो चार्ट आहे. आपण फ्लो चार्ट डोक्यात घेणार नाही, डायरेक्ट एक्झाम्पल सोडवणार आहे. गणित वाचतो मी. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी बघणारच नाही. फाइंड दी एक्झाम्पल बघा. फाइंड दी नॅचरल नंबर्स फ्रॉम शब्द आलाय. काय शब्द आलाय फ्रॉम. पण ह्या मागे आन्सर दिले पुस्तकाच्या बिटवीन नुसार. मागे आन्सर कोण दिले बिटवीन ने. मग फ्रॉम शब्द फोडून टाकायचा, त्याला काय लिहायचं बिटवीन. तुम्ही तो पासून शब्द फोडून टाकायचा, च्या मधील शब्द लिहायचा, या मधील किंवा च्या मधील. बिटवीन 1 to 140 म्हणजे 1 ते 140 मधील which are divisible by 4. 4 ने भाग जाणाऱ्या संख्या किती? which are
डिव्हिजिबल बाय 4 म्हणजे बेरीज करायची. अशा संख्येची बेरीज करायची 1 ते 40 मधल्या 1 ते 140 मधल्या समसंख्यांची सॉरी नॅचरल नंबरची बेरीज करायची. पण कशी संख्या पाहिजे 4 ने भाग जाणाऱ्या पाहिजे 4 ने भाग जाणाऱ्या पाहिजे आणि तेवढ्यांची बेरीज करायची. 1 ते 140 मध्ये 4 ने भाग जाणाऱ्या त्या शोधायच्या त्यांची बेरीज करायची. ते पण सांगतो कसं तुम्हाला दोन एलिमेंट तयार करून देतोय फ्रॉम नुसार आणि बिटवीन नुसार तुम्ही सोडवा. ह्या साईडला बिटवीन देतो किंवा इथं फ्रॉम देतो फ्रॉम मेथड फर्स्ट ह्या साईडला बिटवीन देतो. तुम्ही असं काय करायचं मी फक्त सांगतोय तुम्ही आधी फ्रॉमचं एक्झाम्पल सोडवायचं त्याला मेथड फर्स्ट म्हणा नंतर बिटवीनचं एक्झाम्पल सोडवायचं इथं पासून इथं या मधील किंवा तुमचा शब्द असतो दरम्यान मराठी मीडियम दरम्यान. ओके कुठल्या संख्येत त्या 1 to 140 ह्या संख्या कुठल्या आहेत 1 to 140 कितीने भाग झालेला पाहिजे डिव्हिजिबल बाय 4 4 ने भाग जाणाऱ्या संख्या पाहिजे. बघा हे काय होईल बाय गिवन कंडिशन उत्तरात काय लिहायचं मी एक व्यवस्थित लिहिला सोल्युशन मध्ये हे हा बरोबरच काय लिहायचं नाही. सोल्युशन बाय गिवन कंडिशन दिलेल्या अटीनुसार बाय गिवन कंडिशन काय दिली द एपी इज काय 1 ते 140 1 पासून चालू होणार आहे संख्या संपणार 140 पर्यंत 1 पासून चालू होणारी संख्या जर चालू केल्या 1 2 3 4 नॅचरल नंबर घे सगळे नैसर्गिक संख्या 1 2 3 4 6 7 8 9 10 11 12 13 असं करत 140 ह्या अंकापर्यंत पोहोचायचे संख्येपर्यंत पोहोचायचे. आता काय करायचं त्यांना विचारायचं तुला 4 ने भाग जातो तू 4 च्या पाड्यात आहे का 1 ला विचार 1 तू 4 च्या पाड्यात आहे का नाही 2 4 च्या पाड्यात असतो का नाही 3 4 च्या पाड्यात असतो का नाही 4 4 च्या पाड्यात असतो पण 4 पासून एक तयार होईल इथे लिहितोय 4 नंतर 5 ला विचारा 6 ला विचारा 7 ला विचारा 8 म्हणजे 4 चा पाडा घ्यायला नंबर 4 × 4 4 × 8 4 × 12 4 × 16 असं करत फ्रॉम म्हटलं नाही फ्रॉम पासून म्हटलं नाही पासून सगळ्याला विचारायचं 1 ला पण विचारायचं आणि या शेवटच्या नंबरला सुद्धा विचारायचं तू 140 बाबा 140 तू 4 च्या पाड्यात आहे का तो म्हणतो बघा आता कसा त्याची कसोटी एक टेस्ट आहे 4 ने भाग करण्याची शेवटचे 2 अंक बघा किती संख्या मोठी असू देत 4 ने भाग करण्याची संख्या जर शोधायची असेल शेवटचे 2 अंक जर 4 च्या पाड्यातील असतील तर त्या संख्येला जगाच्या पाठीवर काय जातो 4 ने भाग जातो. कुठे गेला इंग्लंडला गेला 4 ने भाग जाणार अमेरिकेला जा 4 ने भाग जाणार. अशी कोणतीही संख्या असेल माझ्या सोयीनं माझ्या बाळांनो मग शेवट 140 नंबर घेतला आपण किती 140 शेवटचे 2 अंक चेक करायचे 4 च्या पाठीत असतो 40 असतो म्हणून 140 ह्या एपी मध्ये येणार आलं लक्षात फ्रॉमच्या एपी मध्ये येणार पासूनच्या एपी मध्ये येणार. आता इथं बघायचं ही आहे तुमची एपी. आता काय करायचं हे सुद्धा बेरीज करायची तुम्हाला हे सुद्धा काय करायची बेरीज करायची. मग ए झाला हा हियर ए काय झाला तुमचा 4 डी काय होणार डी t2 t1 त्याला ए ला कुठेतरी t1 म्हणा असेल a t1 4 t2 t1 t2 काय तुमचा 8 आहे 8 वजा 4 बरोबर 4 आहे तुमचं किती येणार इथं उत्तर 4 लीडिंग व्हॅल्यू काय येणार 4. लास्ट टर्म माहिती का तुम्हाला लास्ट टर्म tn माहिती तो किती आहे 140 आहे tn किती 140 पण इथलं n ची व्हॅल्यू माहिती करत नाही ती तर काढायची मग ते सूत्र कुठलं आहे आणि तुम्हाला n काढावं लागेल आणि n कसा मिळणार आहे a माहिती आहे d माहिती आहे tn सुद्धा माहिती आहे तर a लिहितो सूत्र कुठलं आहे ह्याच्यासाठी हे काय वापरायचं tn सूत्र लिहून देतो फक्त a n - 1 d आणि तुम्हाला एसएन करायची बेरीज करायची बेरीज काय वापरायचं n/2 आणि t1 आणि tn पाहिजे सूत्र कोणतं असतं t1 + tn. ओके n काढण्यासाठी हे सूत्र वापरा n ची व्हॅल्यू मिळाल्यावर इथं पुट करा आणि तुम्ही बेरीज करा तुम्हाला याचं उत्तर मिळेल. हे झालं फ्रॉमचं. आता बिटवीनचं संख्या कुठे आहे 1 ते 140 ची संख्या कुठे 1 ते 140 पर्यंत संख्या आहे. आपण काय सांगितलंय ज्यावेळेस शब्द दरम्यान असेल यामध्ये असेल किंवा बिटवीन हा शब्द असेल
पहिल्याला पण विचारायचं नाही, शेवटच्याला पण विचारायचं नाही. तू 4च्या पाड्यात येणार, एकला पण विचारायचं नाही आणि 140ला पण विचारायचं नाही. मग एक मध्ये असतो 2 असतो, 4च्या पाड्यात नाही, 3 नसतो, 4 असतो. म्हणजे हे काय होणार ती 4 8 4च्या पाड्यात 12 16 अँड सो ऑन. आपला नंबर काय 140 शेवटचा, त्याला विचारायचं काय मग त्याच्या अगोदरचा नंबर कुठला आहे नैसर्गिक संख्येमध्ये नॅचरल नंबर मध्ये 139. 139 शेवटचे 2 अंक 4 4च्या पाड्यात का नाही, हा पण नंबर आहे 138. 138 शेवटचे 2 अंक 4च्या पाड्यात असतात का नाही, 4 ला मल्टिपल केल्यावर त्यावर किती 2 आहे 37 नसतो पाड्यात. 36 4 9 36 4 9 जा 36 म्हणजे शेवटचा अंक मिळाला त्या एपी मधला 136. काय मिळाले आपल्याला 136 एपी मिळाली. म्हणजे इथला झाला हा ए, ह्या दोघांचा फरक 4. बघा तुम्हाला सेम असंच द्यायचे आणि माझ्या गतीचा सेम यामध्ये एक्झाम्पल सोडवायचं. तुमचा हा झाला Tn मी सांगतोय, हा झाला तुमचा T1. तुम्हाला इथं पण n काढावा लागेल. n साठी हाच फॉर्म्युला वापरायचा, पण n ची किंमत वेगळी निघणार आहे कारण हे 136 पर्यंतच आहे, शेवटची पण 136 आहे. तुम्हाला n काढावा लागेल आणि साठी सेम हाच फॉर्म्युला वापरावा लागेल. कळालं एक्झाम्पल कसं सोडवायचं. जसं एक्झाम्पल 3 नंबर सोडवले तसं एक्झाम्पल नंबर 4 सोडवायचे. फ्रॉम आणि बिटवीन मध्ये काय फरक आहे तो सांगितलाय, पासून आणि दरम्यान आणि यामध्ये काय फरक आहे. तुमचे एक्झाम्पल देताना पासून किंवा फ्रॉम मध्ये दिले पण उत्तर दिले बिटवीन मध्ये, यामधील दरम्यान मध्ये उत्तर दिले ते आपण करेक्शन केले. एकच एक्झाम्पल 2 मेथडने सोडवले, वेगवेगळ्या पद्धतीने सोडवले. एपी तयारी वेगळी केली आहे, आपण स्टडीज वेगळी तयार केली. एवढं लक्षात ठेवा माझ्या बाळांनो, एकापासून 2 एक्झाम्पल तयार केले, तसं तिसऱ्याच केले, तसं 5व्याचं सुद्धा केले की 2 एक्झाम्पल तुम्ही सोडवायचे. आज इतकंच. धन्यवाद.